लाडकी बहीण योजनेतील महिलांची केवायसी का होणार व कोणाची होणार या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील एखादी महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असेल, सलग त्यांना आतापर्यंत हप्ते मिळत असतील किंवा एखाद्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणे बंद झाला असेल, तर अशा महिलांसाठी ही एक उपयुक्त माहिती आहे। कारण जर केवायसी त्यांची झाली तर जे महिला विनाकारण अपात्र झालेले आहेत अशा महिलांना हप्ते 100% चालू होतील। पूर्ण व्यवस्थित माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम आपण समजून घेऊया लाडकी बहीण योजनेत कोणत्या महिलांची केवायसी होणार। सर्व महिला ज्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींची केवायसी होणार। यामध्ये भरपूर अशा महिला विनाकारण अपात्र झालेले आहेत, लाभ घेता घेता त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत। अशा महिलांना जर केवायसी या ठिकाणी केली गेली तर अशा महिलांना परत हप्ते सुरू होतील। यासाठी सुद्धा केवायसी प्रोसेस खूप गरजेची आहे। त्यानंतर आता आपण समजून घेऊया केवायसी का केली जात आहे किंवा केवायसी का होणार। आता यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा महिला पात्र नसून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। काही महिला नोकरीला असून सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत आहेत। काही महिला सरकारी योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेत आहेत। अशा महिला सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत। अशा महिलांना वगळण्यासाठी आता ही केवायसी प्रोसेस सुरू करण्यात आली आहे। भरपूर अशा कुटुंबातील महिला 2 पेक्षा जास्त लाभ घेत आहेत। एक अविवाहित महिला आणि एक विवाहित महिला यापेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असतील एकाच रेशन कार्डामध्ये, तर त्यामध्ये एक अविवाहित महिला आणि एक विवाहित महिलांनाच लाभ दिला जाणार आहे। जर केवायसी त्या ठिकाणी केली गेली, केवायसीची प्रोसेस प्रक्रिया पूर्ण झाली तर तुमचं नाव या ठिकाणी कमी होणार आहे। ज्या महिला विनाकारण या योजनेपासून वंचित झालेले आहेत अशा महिलांना परत या ठिकाणी हप्ते सुरू होतील। त्यासाठी प्रत्येक महिलांची केवायसी अनिवार्य करण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेव्हा तुम्ही फॉर्म भरला असेल तेव्हा तुमच्याकडून एक हमीपत्र घेतलेला असेल। त्यामध्ये काही अटी सांगण्यात आलेल्या होत्या। त्या अटी न पाहता काही महिला अर्ज केलेले आहेत। अशा महिलांची केवायसी कंप्लीट झाल्याच्या नंतर नावे कमी होतील। ज्या महिला त्या हमीपत्रामध्ये जे काही नियम सांगण्यात आलेले होते त्या नियमामध्ये ज्या महिला बसतील असेच महिला केवायसीच्या नंतर या ठिकाणी पात्र होतील। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। जेव्हा केवायसी प्रोसेस सुरू होईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण नक्की व्हिडिओ घेऊया, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच केवायसी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।